देसाई ब्रदर्स कारखाना हा जलसंकटात सापडल्यानं हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर आल्याची परिस्थिती निर्माण झाली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। घराघरात पाणी शिरल्यानं मौल्यवान वस्तू, कागदपत्र, अन्नधान्य, औषधं आणि नगद यांचं मोठं नुकसान झालं। वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागलं। आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं नागरिकांसह कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय। याच आपत्तीमध्ये शहरातील हजारो विडी व यंत्रमाग कामगारांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई ब्रदर्स विडी कारखान्याला सुमारे 4 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं। पावसाचे जवळपास 5 फूट पाणी कारखान्यात घुसल्यानं तेंदूपत्ता, तंबाखू, दोरा आणि तयार उत्पादनं पूर्णपणे खराब झाली। यामुळे तब्बल 18,000 विडी कामगारांचा रोजगार धोक्यात आला। सदर कारखान्यानं आपत्कालीन विमा उतरवला असून त्याचा लाभ तातडीनं मिळवून देण्याची मागणी कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। यावेळी सीटूचे पदाधिकारी किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख, अरुण सामल, मोहन कोकुल आदींची उपस्थिती होती। दरम्यान कॉम्रेड आडम मास्तर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही संपर्क साधून जलसंकट निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन केलं। आयुक्तांनी पाणी उपसा आणि निचरा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली। तसंच MIDCतील मंता टेक्सटाईल कारखान्यालाही 50 लाखाहून अधिक उत्पादनाचं नुकसान झालं असून या उद्योगालाही शासनाकडून मदतीची गरज असल्याचं आडम मास्तर यांनी सांगितलं। त्यांनी आठवण करून दिली की 2008 साली या परिसरात 48 इंच व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचा आराखडा तयार झाला होता। मात्र 2009 नंतर तो आराखडा कागदावरच राहिल्यानं आज नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या कामातही पावसाळी पाण्याचा निचरा न केल्यामुळे धोका वाढल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं। अशा आपत्तीमुळे केवळ जनजीवन विस्कळीत होत नाही तर लोकांचा रोजगार, उपजीविका वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असं मत आडम मास्तर यांनी व्यक्त केलं। त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री यांना ईमेलद्वारे सविस्तर अहवाल पाठवल्याचंही सांगितलं।